गोंयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी 21 मे 2026 दिसा मराठा शिक्षण संस्कृती मंडळाच्या मराठा शिक्षण संस्कृती मंडळ सुवर्ण महोत्सवी 50th एनिव्हर्सरी सुवाळ्याक हाजेरी लायली. ह्याच सुवाळ्याच्या निमतानं तांणी परवरी हांगा बांदपात आयिल्ल्या नव्या मराठा भवन इमारतीचे रीतसर उक्तावण केले. डायरेक्टर ऑफ एज्युकेशन जिंगडे या संस्थेचे बाकीचे सगळे पदाधिकारी आणि समोर आशिल्ले म्हणजे मोगाळ भाव आनी भयणांनो, हांव तुमचो चड वेळ घेवचो ना, बट एकंदर 3-4 फंक्शन एकाच वेळार जाता म्हटल्यार त्या खातीर थोडोसो उशीर वो लागप साहजीक आसा. आमी पळयता की मराठा सांस्कृतीक शैक्षणिक संकुलाक मंडळाक 50 वर्सां पुराय जाता. त्या निमित्तान तेंच्यांनी आयोजीत केल्लो हो कार्यक्रम, तांच्यांनी बांदलेली नवीन वास्तू, त्या वास्तूचें उक्तावण सकयल छत्रपती शिवाजी महाराजांक वंदन करून ह्या कार्यक्रमाची सुरवात जाली. भव्य अशा वास्तूत तेंच्यांनी सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जी केला तिका वंदन करता. ह्या कार्यक्रमाच्या सुरवातीक ज्या भुरग्यांनी सुंदर अशें स्वागत गीत सादर केलें तातूंत पुराय म्हणजे मंडळाच्या कार्याचो तेंच्यांनी उल्लेख केलो. त्याय भुरग्यांचें हांव खूब खूब अभिनंदन करता. तांच्याय खातीर ताळयो वाजप तितक्योच महत्वाच्यो. ह्या संस्थेचे फाउंडर्स जे 7 जाण ज्यांच्यांनी कंटिन्युअसली आमी म्हणटा की तेद्या वेळार परवरी सारकेल्या ठिकाणी हांगासर जागा घेतली मुदादी कडल्यान काय आसना. आपूण ग्रामीण भागात रावताले, बट तांचें विजन आशिल्लें की आपल्या समाजाची आनी इतर भुरगीं हांकां इन फ्युचर केन्ना तरी पणजेंतल्या कॅपिटलांत शिकपा खातीर एखादी वास्तू आसपाक जाय आनी म्हणून तेंच्यांनी ही घेतली. आनी तेद्या वेळार पासून प्रयत्न करून कंटिन्युअसली तांकां जरी जमलें नासत ताज्या उपरांतच्या सगळ्या जाणांनी एकत्र येवन ही वास्तू पुराय केली. म्हणून त्या 7 जाणांचें फेलिसिटेशन आयच्या हेंच्यांनी केलें. हांव खरोखरूच मना पासून विनायक नायक, शिवाजी देसाय आनी बाकी सगळ्यांचे हांव तांचे जे घरचे हांगासर आयले तांचें खूब खूब अभिनंदन करता. आनी सातत्याक हांगासर बशिल्ल्या भुरग्यां कडेन एकच मागता की ही दातृत्वाची भावना आमच्याय तकलेंतल्यान सातत्यान उरची आनी इन फ्युचर जनरेशना खातीर तांच्यांनी केल्लें काम आज 50 वर्सांनी आमी पळयता. आमी केल्लें काम खंय तरी फुडल्या 50 वर्सांनी फुडलें फ्युचर जनरेशन पळयतलें. हें जर मनान दवरून आमी काम केलें आसत जाल्यारूच अशा पद्दतीचें काम उबें जावपाक शकता. अदरवायज इट इज नॉट पॉसिबल. बरेचशे फावटी बऱ्याच जाणांक दिसता की काम सगळें सरकारानूच करचें ना. पुराय ह्या देशांत आनी राज्यांत आमी पळयता, तुमी पळयशात जाल्यार बरेचशें काम जें आसा हें आमच्या तेन्नाच्या ओल्डर जनरेशनान कंप्लीट केल्लें. म्हणून झॅन झीक आज जे आसा पळय ताजो आस्वाद घेवपाक मेळटा. आनी म्हणून तर हांव खरोखरूच परत एकदां तांचो उगडास करता, तांच्या कामा खातीर तांचें अभिनंदनूय करता. आयच्या स्टेलर अकाडमींत आमी पळयता की तेंच्यांनी 2 वर्सां पयलीं 2021 सुरू केलें. आनी म्हाकाय खूब खोस भोगता एज अ शिक्षण मंत्री म्हणून तांकां दिल्लें परमिशन तांच्यांनी सार्थ ठरयलें. आनी तांचो हांगासर आशिल्लो योगेंद्र शिखरकर तांचे आनी तेंचे एंटायर टीम हांकां हांव कॉंग्रेच्युलेट करता. घडये कदाचित आमी म्हणटा की स्टेलर अकाडमी तांच्यांनी हांगासर युनीट सुरू केलो म्हणून आमची कितलींशींच भुरगीं एम्स आसतले किंवा IIT मद्रास, चेन्नई हांगासर पावपाक शकलीं. अदरवायज कदाचित ते म्हणजे आमी म्हणटा की दुसऱ्या हेचे बट ताच्या विशयी एक बऱ्या अचिवमेंटा कडेन ते पावपाक शकले. कॉंग्रेच्युलेशन्स फॉर यू अँड कॉंग्रेच्युलेशन्स फॉर द स्टुडंट्स. तेंची अचिवमेंट जी आसा की ते टॉप करपाक शकले. आमी इन फ्युचर पळयता की आमी जाका म्हणटा की हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी एक विकसीत भारत 2047चें स्वप्न पळयतात. आनी तितून कॉन्ट्रिब्युटर्स कोण आसतले, इन्वेस्टर्स कोण आसतले, जाल्यार हे फ्युचरिस्टीक स्टुडंट आसतले. दे वील बी द कॉन्ट्रिब्युटर्स फॉर दीस विकसीत भारत 2047 आनी इन फ्युचर दे वील बी द बेनिफिशियर्स ऑल्सो ऑफ दीस विकसीत भारत. आज जर पळयता आसत रिसर्चर्स, इनोवेटर्स, स्टार्टर्स कोण आसा जाल्यार हेच भुरगे आसत जे आज आमकां वेगवेगळ्या हातूंतल्यान पळयता आसतना दिसता. आमी म्हणटा की एड्युकेशन गोंयांतलें बदलत आसा आनी तें सांगता आसतना म्हाका खूब खोस भोगता. एज अ चीफ मिनिस्टर म्हणून आज 3 प्रोग्रामाचें हांव इनॉग्रेशन केलें. एक विथ शॅकेथॉन 2026 वीच हॅव इनॉग्रेटेड एट अ बागा बीच कलंगूट हांगासर. बागा बिचाचेर इनॉग्रेट करता आसतना थंयसर कोण आशिल्ले, देशभरांतल्यान वेगवेगळे मिडिया पार्टनर्स आशिल्ले, बट इनोवेटर्स आशिल्ले, क्रिएटर्स आशिल्ले, जेंच्यांनी म्हणजे जे द फ्युचरिस्टीक क्रिएटिविटी कितें आसतली देशांतले हाज्या बद्दल विचार करपी 200 लोक जे आयज गोंयांत आयल्या. आनी त्या गोंयांतल्या बिचाचेर बसून
म्हणजे आय टी सेक्टर जाका आमी शेक आनी आय टी एके कडेन हाडून वीच इज अ शेकॅथॉन प्रोग्राम हो आमी लॉन्च केलो. सेकंड प्रोग्राम आमकां खबर आहा की पुराय देशात कोटा क्लासीस इज द फेमस क्लासीस इन ऑल ओव्हर इंडिया. हे कोटा क्लासीस आज पर्वरीतूच सुरू जाता. म्हणजे इट इज ऑल्सो सी गोंयांतलो टॅलंट वळखून कोटाक गोंयान येवचो पडलो की हय आमकांय बी हांगासर तांच्या बरोबर ब्रँडींग करपाक जाय, गोंयांतल्या स्टुडंट्सांक कोटा बरोबर टाय अप करपाक जाय म्हणून तेंच्यांनी आयच्यात कोटा क्लासीस आमच्या पर्वरीत सुरू केल्यो वीच इज अ नवीन अकाडमी अगेन फॉर द 11th and 12th स्टँडर्ड स्टुडंट्स. हे तांच्यांनी आयज सुरू केलें. आनी तिसरें म्हणजे आमी म्हणटा की स्टेलर अकाडमीचे ह्यांचो भुरग्यांचे फेलिसिटेशन. म्हणजे इन फ्युचर गोंयांतली एड्युकेशन सिस्टम ही बदलत आसा आनी मॅक्झिमम म्हणजे वी आर इन्वेस्टींग इन एड्युकेशन. नो डावट द गव्हर्मेंट आनी पेरंट्स ऑल्सो म्हणजे गव्हर्मेंट मॅक्झिमम टू मॅक्झिमम फॉर द इन्फ्रास्ट्रक्चर पर्पज वी आर इन्वेस्टींग, फॉर द ह्युमन रिसोर्स पर्पज वी आर इन्वेस्टींग. तुमी जर आयज पळयशात जाल्यार गव्हर्मेंट कॉलेजींतले इन्फ्रास्ट्रक्चर कोणूच म्हणचो ना की त्यो गव्हर्मेंट कॉलेज म्हणून. तुम्ही खंयसरूय वचून गव्हर्मेंटाच्यो कॉलेजीस पळयात, भायल्या प्रायवेट कॉलेजीच्या पेक्षा A1 इन्फ्रास्ट्रक्चर आमकां गव्हर्मेंटाच्या कॉलेजी आज आमकां पळोवपाक मेळटा. तुम्ही सांखळेंतली गव्हर्मेंट कॉलेज पळयात, केप्यातली गव्हर्मेंट कॉलेज पळयात, खांडोळांतली गव्हर्मेंट कॉलेज पळयात. आमी इतक्याचेरूच रावूंक ना. वी हॅव प्रोवायडेड देम वीथ वन ऑफ द बेस्ट लॅब, वी हॅव प्रोवायडेड देम वीथ द ई-लायब्ररीज आनी तांकां ई-क्लासरूम्स ही फेसिलिटीज आमी ते अवेलेबल करून दिल्या, इन्क्लुडींग इन द प्रोफेशनल कॉलेजीस. म्हणजे तुम्ही सी अवर नाव द हाय एंड ऑफ द अवर मेडिकल कॉलेज, हाय एंड ऑफ अवर इंजिनियरींग कॉलेजीस. ताच्या बरोबरच NITक जागा दिल्या उपरांत NITनी वन ऑफ द बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केला. आणि इतक्याचेरूय आजुनूय रावूंक ना की तांकां हॉस्टेल फेसिलिटीज अवेलेबल सुद्धा सरकारान ऑलरेडी आमच्या 3 कॉलेजी कडेन आज आमी हॉस्टेल फेसिलिटीज अवेलेबल केली वीच इज सांखळे, खांडोळा कॉलेज आनी केप्यां कॉलेजीन. आमी कित्याक तर भुरग्यांक एक एकदां त्या पद्दतीचो एनवायरमेंट गांवांत किंवा घरांत मेळना, बट तांकां तो एनवायरमेंट जो आसा पळय हो कॉलेजीन मेळपाक जाय. तांकां वन ऑफ द सेपरेट तांकां आमी जाका म्हणटा जर हे भुरगे फुडें रिसर्च करतले, ते भुरगे जर फुडें आमी म्हणटा की इनोवेटर्स जातले जाल्यार तो तांकां एनवायरमेंट जाय पडटा. तांकां फेसिलिटीज जाय पडटल्यो, तांकां IT फेसिलिटीज जाय पडटल्यो. त्यो फेसिलिटीज कॉलेजी बरोबर तांकां हॉस्टेलांनी बी अवेलेबल आमी करून दिवपाचो. द सेम फेसिलिटीज वी आर क्रिएटींग इन अवर प्रोफेशनल कॉलेजीस ऑल्सो. इंजिनियरींग आसतले, मेडिकल कॉलेजीस आसतले, इतक्या बऱ्या पद्दतीच्यो फेसिलिटीज नॉट ओन्ली फॉर द स्टडी पर्पज बट इन द स्पोर्ट्स सेक्टरांतल्यो सुद्दां. म्हणजे तांकां टेबल टेनीस आसतले किंवा बाकीच्यो खेळाच्यो फेसिलिटीज ह्योय बी आज तांकां सगळे कडेन आमी अवेलेबल करून दितात. कित्याक तर तेंच्यांनी एक्सेल करचें, सगळ्या सेक्टरांत ते एक्सेल जावपाची गरज आसा म्हणून अशा पद्दतीच्यो फेसिलिटीज ह्यो आज आमी तांकां अवेलेबल करून दिता. आनी हे सगळें करता आसतना की आमच्या भुरग्यांचो फ्युचर हो फुडार आनिकूय बरो जावपाक जाय म्हणून गव्हर्मेंट इन्वेस्ट करीत आसा. पूण म्हाका खूब बरें दिसता की गव्हर्मेंटाच्या बरोबर अशा पद्दतीच्यो प्रायवेट म्हणजे इन्स्टिट्यूशन दे आर ऑल्सो इन्वेस्टींग इन द एड्युकेशन सेक्टर इन द स्टेट ऑफ गोवा. फॉर एक्झाम्पल आमी जाका मराठी शैक्षणिक संकुल मंडळ आसतलें किंवा स्टेलर अकाडमी ऑल्सो दे हॅड इन्वेस्टेड देअर ओन मनी. म्हणजे हे पयशे परत कितें येतलो हांच्यानी विचार करूं ना, बट तो कोणा खातीर इन्वेस्ट केला तर आमच्या गोंयच्या स्टुडंट्सां खातीर तेंच्यांनी इन्वेस्ट केला. परत येता तेन्ना येता, पण आमकां अशा पद्दतीचो इन्फ्रास्ट्रक्चर आमच्या भुरग्यांचो बरो फ्युचर घडपाक जाय म्हणून तेंच्यांनी हांगासर इन्वेस्ट केला. आज खूब जाण आमी पळयताले की पयलीं 11वी 12वी ट्युशन दिताले, मागीर क्लासीस जॉइन करपाक लागले, आतां प्रायवेट हाय सेकंडरी येवपाक लागले. नाव देर इज अ प्रायवेट स्कूल इज कमिंग. म्हणून आय एम कॉंग्रॅच्युलेटिंग फॉर द स्टेलर अकाडमी आणि म्हटलां की वी आर स्टार्टिंग फ्रॉम द 5th स्टँडर्ड ऑनवर्ड बट दे आर प्रिपेरिंग द फ्युचर स्टुडंट फॉर द IAS, IPS, IFS. म्हणजे तेजे प्रिपेरेशन्स हांव बरेचशे फावटी भुरग्यांक विचारतालो. तुमकां खबर आहा काय म्हणटालो हांव IAS, IFS आनी IPS सगळ्यांत चड राज्यांतले खंयचे आसा तर सगळ्यांत चड जर खंयच्या राज्यांतले आसत जाल्यार दॅट इज फ्रॉम द बिहार. आमी जाका म्हणटा की वन ऑफ द म्हणजे मागासलेली स्टेट, पण आनी तेंच्या सगळ्यांत चड खंयचोय तुमी काडून पळयात जाल्यार त्या स्टेटींतले सगळ्यांत IAS, IPS चड आसा. कित्याक आसा तर कारण तांच्यांनी सगळ्यांत पयलीं म्हणजे आपलो स्टुडंट्साक 8वी पासून तयार करपाक घेतला. ते पेरंट्स सांगतात म्हाजो भुरगो खंय आसा, आपूण ऑलरेडी IASच्या प्रिपेर करपा खातीर ताका जॉइन केलो म्हणटा तो हांगासर ना, ही स्टडींग समवेअर एल्स इन सब्जेक्ट क्लासीस. तरी कोटात घातलेलो आसतलो किंवा आनी खंय मुंबईन घेतला किंवा समवेअर एल्स. दे हॅव स्टार्टेड प्रिपेरींग. बट गोंयचो आमचो मायंडसेट थोडोसो की आमी भुरग्याक भायर घालता आसतना आमी 4 फावटी विचार करता घालूं काय नाका. आतां तरी घालपाक लागले, बट थोडेशे पयलीं खुबूच विचार करताले.
पण हालीं हांवें एकट्या भुरग्याक पळयलें तर एकटें जालें की म्हाका म्हणपाक कोर्टाच्या प्रिपेरेशनाक राजस्थानाक घातला म्हणपाक लागलें 11वी आनी 12वी करपा खातीर. हांव सरप्रायज, अरे कोर्टा प्रिपेरेशनाक म्हणटा तुमी राजस्थानाक घाल, हय म्हणपाक लागले. आनी कितें करतले, त्या पद्दतीचो स्टँडर्ड हांगा ना. पण असो जर जेन्ना स्टँडर्ड हांगा येवपाक लागतलो, स्टेलर अकाडमी जेन्ना हे प्रिपेरेशन ताका सांगतले की हय आवर स्टुडंट्स इज रेडी फॉर द एनी कॉम्पिटिटीव एग्जाम. हांवें त्या खातीर म्हटलां एनी कॉम्पिटिटीव एग्जाम. हांव पळयतालो की दॅट बॉय which is doing now the BSc in mathematics and today he will do in the statistics. सरप्राईज आम्ही आता पेरेंट्स की ह्या करियराच्या बद्दल विचारही करूंक नासलो. दिस टायप ऑफ करियर्स दे आर थिंकिंग. म्हणजे ही विल बी द इन फ्युचर द स्टॅटिस्टिशियन, म्हणजे ज्याची आमकां गरज आसा ताचो विचार ते आता करपाक लागलेले आसा. दिस इज अ न्यू थिंग्स, म्हणजे जाका आमी म्हणटा नवभारताचो विचार जो आसा पळय न्ही, हे भुरगे आता करपाक लागलेले आसा. ह्या पद्दतीचे नवीन नवीन गोष्टीज आणि नवीन नवीन एड्युकेशन्स हे प्रायवेट इन्व्हेस्टरांनी सुरू करपाक जाय आणि ताज्या खातीर अशा पद्दतीच्या इन्फ्रास्ट्रक्चराची बऱ्या गरज आसा. म्हणून हांव आयज दोनूय मराठा मंडळ संकुल हांच्यांनी स्टेलर अकाडमीक आसरो दिलो आणि त्या निमित्तान तांच्यांनी हांगा सुरू करपाक शकले. बट डेफिनेटली म्हणजे येता त्या 10 वर्साच्या भितर आमकां ह्या इन्स्टिट्युशनांतल्यान IAS आनी IPS दिसतले, हे हांव प्राउडली सांगता. आणि तेन्ना आमकां आमी सांगतलें की खऱ्या अर्थात म्हणजे आमच्या सातूय म्हणजे जे फावंडर ह्या संस्थेचे आशिल्ले तेंच्यांनी ही संस्था सुरू करता आसतना गोंयचो जो विजनाचो विचार केल्लो तेन्ना तेंच्यांनी फक्त मराठा समाजाचो विचार करूंक नासलो, तर तेंच्यांनी गोंयच्या भुरग्यांचो विचार केल्लो. तो गोंयच्या भुरग्यांचो म्हणजे आयज आमकां प्राउड जातात ह्या संस्थेंतल्यान शिकून IIT NIT एम्स हाका गेले. बट जेन्ना दे इन द प्रोफेशनल हातूंत ते वयतले तेन्ना आमकां आनिकूय प्राउड फील जातलें. छाती गर्वान आमची फुलून येतले की हय खऱ्या अर्थात ह्या संस्थेच्या कामाचो उपयोग जो आसा वो जावपाक लागलेलो आसा. आणि नक्कीच म्हणजे ते मागीर स्टेलर अकाडमीन करचे हे तांच्या लागीं मागता. आणि गोंयचे भुरगे जेन्ना अशा पावंड्याचेर शिकतले, अशा पावंड्याचेर पावतले तेन्ना एज अ मुख्यमंत्री म्हणून म्हाकाय प्राउड फील जातलें की हय हांवें जेंकां परमिशन दिलें तांच्यांनी फक्त आपलो बिझनेस म्हणून घेवंक ना, तांच्यांनी आपले फ्युचर क्रिएटर्स म्हणून तांच्यांनी भुरगे तयार केल्ले आसा. ते प्राउड फिलींग जे आसा हे म्हाका आसतलें. माय बेस्ट विशीस फॉर द स्टेलर अकाडमी अँड फॉर युअर फ्युचर. म्हणजे तुमी म्हणटा तशें आमी म्हणटा की रियली म्हणजे आमी जे खऱ्या अर्थात जे